हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर सकाळची देवपूजा वगैरे झाली होती आणि तुळशीची पानं तोडणार होते. तेवढ्यात मंजुळा ज्या सुकलेल्या दिसत आहेत म्हटलं, आणि त्याचं बी खाली पडलेलं दिसलं म्हणून सगळ्या मंजुळा तोडल्या आणि तुळशीमध्ये चुरगाळून टाकल्या. आता याचं रोप तयार होईल. नंतर तुळशीची पानं वगैरे तोडली आणि कृष्णाला वाहिली. तर कृष्णाची पूजा ही तुळशीची पानं वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर आता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे. माझ्या देवरातही सगळ्या मूर्त्या कृष्णाच्याच आहेत आणि मी कृष्ण भक्त आहे. तर कृष्णाला एक वेळेस फुल नसेल तरी चालेल, पण तुळशीची पानं मात्र लागतातच. तरी ते ना मी रात्री काय केलेलं होतं, चणे भिजत घातलेले होते. कडधान्याची सगळ्यात जास्त कोणती भाजी आमच्याकडे बनत असेल तर ती म्हणजे छोलेची. रुद्रला छोलेची भाजी खूप आवडते आणि आठवड्यातून एकदा तरी ती बनवायलाच लावतो. आणि थोडेसे ना डाळ तांदूळ पण मी रात्री वाटून ठेवलेले होते. तर आता हे पण छान आंबलेले आहेत. इडल्या वगैरे काही करायच्या नाही आहेत. तर आप्पे बनवणार होते. आप्पे मी जास्त कधी बनवत नाही. आता खूप दिवसांनी आप्पे बनवते. म्हणलं बघूया बनवून. ऋषी रुद्र खातात का? बनवले, सगळ्यांनी आवडीने खाल्ले. तर कधी पण नाश्त्याला बनवायला वगैरे होतात. कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकला. त्याला छान फेटून घेतलं आणि आप्याचं पिठाचं बाजूला ठेवलं आणि नंतर बनवली चटणी. तर आता आपली चटणी पण तयार झालेली आहे. आणि अगोदर चटणी बनवून घेतली की कसं आप्पे म्हणले ह्यांना गरमागरम असे नेऊन देता येतील, चटणी झालेली असेल तर. तर मग इथे पहिल्यांदा मी आप्पे करून घेतले आणि गरम गरम त्यांना हॉलमध्ये नेऊन दिले. तर ऋषी तर इथे आवडीने बसला खाण्यासाठी येऊन, पण त्याला नाही आवडले. एक घास खाल्ला, नंतर नको म्हटला. आणि बरं झालं मी त्याच्यासाठी ना थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं आणि राहिलेले पण आप्पे होते, तर ते पण लगेच काढून घेतले. रुद्रने आणि मी खाल्ले. ऋषीला आणि त्याच्या पप्पाला जास्त काही आवडले नाही. तर हे बघा आता मस्त झाले होते आपले आप्पे. तर आता रुद्रन मी कधीतरी बनवून खात जाऊ, पण या दोघांना नाही आवडले. तर मी थोडंसं पीठ ठेवलं होतं, तर त्याचा मी ऋषीला ना डोसा बनवून देते. तर त्याने तो डोसा आवडीने खाल्ला होता आणि बस मग बाकी काही खाल्लं नाही. त्याला 2दा दिवसातून डोसाच दिला करून, तर त्याने डोसाच खाल्ला. आणि खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर ऋषीची मस्ती बघा. तर देवाच्या तिथली माचीस घेऊन आला आणि माचीस ना तोंडात घालतो म्हणून त्याला देत नाही. तर इथे येऊन बसलेला होता आणि त्याच्यासाठीच मला रांगोळी पण देवाच्या तिथे काढायला जमत नाही. रांगोळी पण खातो माती म्हणून. तर ना त्याची खूप भीती वाटते. त्याच्यावर लई लक्ष ठेवायला लागतं काहीतरीच. तर ना हसतो बघा, देत नाही माचीस मला. दे 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 तिकडे लपून नको ठेवू दे. छोलेची भाजी तर मी नेहमीच करते, पण ह्यावेळेस थोडीशी वेगळी करणार होते. तर ह्यावेळेस ना कांदा चिरून घेतलेला होता, त्याची प्युरी नव्हती केली, फक्त टोमॅटोची प्युरी केली आणि अद्रक लसूण हे पण ठेचून टाकलं. 2-3 मिरच्या टाकल्या, खडे मसाले टाकले. त्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं आणि तेल सुटलं की आपले बॉईल केलेले छोले टाकायचे. त्याच्यात पाहिजे तेवढं आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं. वरतून थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यासोबत नंतर केल्या होत्या पुऱ्या. खरं तर मला आज कुलचे बनवायचे होते, पण कुलचे बनवायला टाईम नव्हता. सकाळी आप्पे, डोसा याच्यातच खूप वेळ गेला आणि दुपार झाली होती. म्हणलं चला आता ना साध्या सोप्या आपल्या पुऱ्या पटकन बनवून घेते आणि कधी कुलचे बनवले तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. दाखव अभ्यास कुठे केला, दाखव पप्पाला दाखवते अभ्यास. अभ्यास दाखव, अभ्यास अभ्यास दाखव ना, अभ्यास दाखव ना. हे काय केले ऋषी? कारनामे. तर एक एक दिवस एवढा त्रास देतो की बस अक्षरशः मला रडायला येतं, पण कधी काय करावं काही कळत नाही. आणि आता बघा याला काय करायचं, हे स्टूल काढून ना तिकडे शोकेशकडे न्यायचं आणि त्याच्यावरचं पूर्ण सामान काढायचं आहे. भिंतीवरती पण लिहिलेलं आहे. आता भिंती पुरत नाहीत म्हणून हातावरती लिहितो. म्हणतो मी अभ्यास करतो. कधी कधी तर मारते, पण त्याला आगाव कामं वाढवत राहतो म्हणून, पण त्याला काही समजत नाही. आणि परत लक्षात येतं की जाऊ द्या, श्रीकृष्णाने जर यशोदेला देव असून एवढा त्रास दिला असेल तर आपलं सामान्य मूल आहे आणि आपणही जे काम वाढवतो त्याच्यासाठी मारायचं असेल तर काम तर काय आपलं आयुष्यभर पण संपत नाही. पण त्याचं बालपण एकदाच येतं म्हणून मी त्याला मारत वगैरे नाही जास्त, फक्त थोडंसं ओरडते वगैरे आणि बस. मग काय संध्याकाळी आम्ही थोडंसं निघालो बाहेर, तर स्टेशनला वगैरे फिरून आलो. त्याला पण बाहेर यायला मज्जा वाटते. चला आज व्हिडिओ इथं बाय.